संघटनेसाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने आम्ही आज नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. पंढरपुरात मंदिर परिसरातल्या भागावर कॉरिडॉर नावाचे जे संकट आहे त्या संकटाच्या विरोधातला जनतेचा आवाज नगर परिषदेच्या सभागृहात पोहोचवण्यासाठी आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे. तसेच मतदारसंघाच्या संदर्भातल्या ज्या काही विकासाच्या आणि अडीअडचणीच्या काही गोष्टी असतील त्याचा विकास साधण्यासाठी सुद्धा आम्ही यापुढील कार्यकाळात नक्कीच कार्य करू. भाजपकडनं तुम्हाला विचारणं झालं नाही का सत्ताधारी गटाकडनं? नाही, मुळात हा ड्रीम प्रोजेक्ट किंवा हे संकटच म्हणजे ज्या चित्रपटाचा दिग्दर्शक, पटकथाकार, निर्माता, संगीतकार हे सर्व भाजप आहे. त्यांच्याकडनं उमेदवारीचा आमचा प्रश्नच नाही. त्यामुळं वेळोवेळी भगीरथ दादा पालके व दिलीप बापू धोत्रे यांनी आम्हाला 22 सालापासून ज्या दिवशीपासून त्या कॉरिडॉरच्या संदर्भातलं संकट आहे त्या दिवसापासून ते आमच्या कॉरिडॉर बाधितांच्या बरोबरीने उभं राहिले. त्यामुळं पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या नगर परिषदेच्या निवडणुकीत हा सहभाग घेतलेला आहे. काय परिणाम होईल तुमच्या? आमचा आवाज नगर परिषदेत व्हावा व कॉरिडॉर बाधितांच्या जनतेची जी गुप्तपणे जी काय राग आहे, रोष आहे सरकारबद्दलचा, सत्ताधाऱ्यांबद्दलचा, तो मतपट्टीद्वारे व्यक्त करण्याचं एक माध्यम आम्ही या आमच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे भाजपाला विरोध म्हणून तुम्ही निवडणूक मैदानात होता काय? भाजपाला विरोध म्हणून नाही, भाजपाच्या उद्ध्वस्तीकरणाला विरोध आहे आमचा. आमचा कोणत्या पक्षाची विरोध असायचं काही कारण नाही आहे. फक्त या चुकीला चूक मांडण्याची धमक आमच्यात आहे. त्यामुळं चुकीच्या कोणत्याही कल्पनांना, कोणत्याही प्रोजेक्टला आम्ही इथं मान्यता देणार नाही. त्यासाठी आमची ही उमेदवारी आहे. जनतेला काय आव्हान कराल? जनतेला आवाहन निश्चितच राहील की एक पर्यायानं सक्षम पर्याय आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवलेला आहे. कॉरिडॉर बाधित जनतेला व तसेच इतर माझ्या प्रभागात कॉरिडॉर बाधितांच्या व्यतिरिक्त पण प्रभाग आहे, त्यांच्या सेवेच्या संधीसाठी आम्हाला निश्चितच या सभागृहात पोहोचवण्याची व आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेन. जय श्री. आपण आहात आज कॉरिडॉर भाजप करणार आहे आणि या कॉरिडॉरच्या विरोधामध्येच आपल्याच काही मंडळींनी अर्ज भरले, तर याच्या संदर्भात काय म्हणाल? मी ज्या प्रभागामधून येते त्या प्रभागामधून कॉरिडॉर विरोधी कृती समितीने आज महिलांनी काही आमच्या बंधूंनी अर्ज भरलेला आहे आणि कॉरिडॉरला विरोध आहे. भारतीय जनता पार्टीची जरी मी पदाधिकारी असले तरी भारतीय जनता पार्टीचा चुकीच्या विकासाला आमचा विरोध आहे. विकासाला आमचा विरोध नाहीये, पण चुकीच्या विकासाला आमचा विरोध आहे. मंदिर परिसर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणचे जे 775 प्रॉपर्टीज बाधित होत आहेत त्यांच्याशी कोणताही विचार विनिमय न करता तुम्ही जर आमची घरदारं पाडणार असतात आणि ज्याची आवश्यकता नाही त्या गोष्टी जर तुम्ही करत असताल तर त्या दृष्टिकोनातून या बाधितांचा आवाज म्हणून या महिलांनी आणि आमच्या बंधूंनी अर्ज भरलेला. भाजपाच्या पक्षश्रेष्ठीशी मुख्यमंत्र्यांशी तुम्ही या संदर्भामध्ये निवेदन दिलं याबद्दल होतं. आम्ही वारंवार त्यांच्या भेटीची मागणी करतोय की तुम्ही एकदा आमच्या लाडक्या बहिणींचा म्हणणं एकदा ऐकून घ्या, पण त्या संदर्भात कशा पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला येत नाहीये. पण मी या माध्यमातून एकच सांगते, कॉरिडॉर की हटाव की बात जो करेगा वही पंढरपूर पे राज करेगा, हे आमचं म्हणणं आहे. समजने वाले को इशारा काफी आहे. ज्याला कळायचंय त्याला कळेल की यानंतर काय होणार आहे. ओके.